ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज. दी पुणे पोस्ट अँड टेलिकॉम कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा 103वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे संचालक श्री प्रवीण काकडे व सौ अर्पणा काकडे यांच्या शुभ हस्ते संस्थेचे संस्थापक कैलासवासी एस.जी. करमरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. संस्थेने यंदाच्या वर्षी 145 कोटीचा व्यवसाय पूर्ण केला आहे. संस्थेचे अध्यक्ष श्री उमाकांत वालगुडे यांनी सांगितले की या सर्व यशामध्ये संस्थेचे कर्मचारी, सर्व संचालक, माजी संचालक व कार्यकर्ते यांचा मोठा सहभाग लाभला. त्यामुळे आम्ही संस्थेस यशाच्या शिखरावर पोहोचू शकलो. याचबरोबर मी संस्थेच्या सर्व सभासदांचेही मनापासून आभार व्यक्त करतो व धन्यवाद देतो की आपणही या संस्थेच्या यशासाठी सिंहाचा वाटा उचलला आहे. तो म्हणजे कर्जदार व ठेवीदार रूपाने या संस्थेमध्ये व्यवहार केला. मागील 2 वर्षापासून आपण वर्धापन दिनानिमित्त संस्था ठेवीवर 1% व्याजदर वाढवून देत असताना सर्व सभासद त्यांचा फायदा घेताना संचालक मंडळास आनंद होत असतो. यंदाच्या वर्षी सभासदांनी 5 दिवसात 2 कोटीपर्यंत FD केल्या आहेत. त्याबद्दल सर्व ठेवीदारांचे आभार व्यक्त केले व यापुढेही सर्वांच्या सहकार्याने संचालक मंडळ व संस्था उच्च शिखरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. 103व्या वर्धापन दिनानिमित्त सकाळपासून अनेक सभासदांनी संचालकांनी भेट देत संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी संस्थेचे सर्व विद्यमान संचालक तसेच ज्येष्ठ संचालक श्री दिलीप जगदाळे, श्री पंढरीनाथ शिंदे, श्री रणजित माळवदे, श्री बबन सूर्यवंशी, श्री संभाजी मस्तूर आदी संचालक उपस्थित होते. संस्थेचे सचिव श्री गणेश भोज यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व उपस्थितांचे आभार मानले. नमस्कार, मी दी पुणे पोस्ट अँड टेलिकॉम कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा चेअरमन उमाकांत वालगुडे. आज संस्था आपली 103 वर्ष पूर्ण करून शतकोत्तर 4थ्या वर्षात म्हणजे 104व्या वर्षात पदार्पण करीत आहे. सर्वप्रथम सर्व संबंधित आमचे मुख्य म्हणजे सभासद, कर्मचारी, माझे सहकारी संचालक आणि आजवरच्या 104 वर्षाच्या 103 पूर्ण झाली त्या एवढ्या कालावधीतल्या आमच्या जे संबंधित ज्यांनी या शताब्दी पूर्तीला हातभार लावला त्यांचं सगळ्यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. त्यांचं अभिनंदन आणि त्यांना सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करू इच्छितो. 21 ऑक्टोबर 1921ला GPOच्या छोट्याशा वरांड्यात इंग्रज अधिकारी सर ह्युबर्ट सॅम्प्स यांनी सहकार तत्वावर ही सोसायटी सुरू केली. एक छोटंसं रोपटं लावलं. कालांतराने अनेक जणांच्या अथक परिश्रमातून या रोपट्याचं वटवृक्ष झाला. आज कल्पवृक्ष होऊन सर्वसामान्य आमच्या पोस्ट आणि BSNL म्हणजे पूर्वीचं टेलिकॉम या विभागातील सभासदांच्या हितासाठी, त्यांना आर्थिक पूर्तता, त्यांच्या आर्थिक गरजांची पूर्तता करण्यासाठी, त्याचबरोबर त्यांच्या जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांचे स्वप्नपूर्तीसाठी एक पाठबळ संस्था देत आहे. आणि या सर्वांच्या आतोनात प्रेमामुळेच आज आपली संस्था 104व्या वर्षात पदार्पण करीत आहे. खरं तर संस्थेची स्थापना 1921 साली पहिल्या महायुद्धानंतर जे पोस्ट आणि त्या काळातलं टेलिग्राफ विभाग होता त्यातल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या तुटपुंज्या पगारात दैनंदिन खर्च चालवणे म्हणजे दैनंदिन गरजा भागवणे अवघड झालं होतं. त्यावेळेला सहकार तत्वावर झाली होती. त्यामध्ये धान्य वितरित केलं जायचं आणि त्या धान्याच्या किंमतीची वसुली पगारातून व्हायची. म्हणजे एक छोट्याशा महत्त्वाच्या उद्देशाने ही संस्था स्थापन झाली. आणि खरोखर GPOची जी आपली इमारत आहे ती 1942चा पहिला मजला आणि 1946चा दुसरा मजला अशी दोन्ही ती इमारत स्वातंत्र्यापूर्वीची आहे. त्याचबरोबर S.G. करमरकर यांनी पुढे संस्थेला सोसायटीला आपल्या पोस्टल बँक असं नाव दिलं आणि कालांतराने पोस्ट अँड टेलिकॉम सोसायटी हे आपलं नाव झालं. 104व्या पदार्पण दिनानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा इच्छितो. धन्यवाद. मी नागेश खाशाबा नलवडे, माजी अध्यक्ष म्हणून मी ह्या संस्थेमध्ये 18 वर्ष काम केले. आजचा 103 वर्ष पूर्ण झाले आणि 104 वर्षात पदार्पण करणाऱ्या या संस्थेमध्ये मी केवळ एक मेसेज देऊ इच्छितो
की जे सभासद आहेत ह्या सभासदांनी, जे ह्या सोसायटीचे कर्मचारी वर्ग आहेत त्यांनी, आणि जे संचालक म्हणून ज्यांनी अहोरात्र काम केलं त्याचं यश ह्या गेल्या 24 वर्षामध्ये प्राप्त झालेलं आहे. ज्या संस्थेचा टर्नओव्हर 15 कोटी होता तो 15 कोटीवरनं जवळजवळ 208 कोटीपर्यंत गेला. संस्था उत्तरोत्तर मोठी होत गेली. संस्थेने एक उद्दिष्ट ठेवलं की कर्मचाऱ्यांना कर्ज तर द्यायचं, पण कर्जाचा व्याजदर जो आहे हा व्याजदर अत्यल्प द्यायला पाहिजे. परंतु यामध्ये उत्पन्नाचं साधन फक्त कर्ज आणि हे नसताना केवळ सोसायटीला उत्पन्नाची साधनं निर्माण व्हावीत या दृष्टिकोनातून संस्थेने जे काही फंड उभे केले त्या फंडाच्या माध्यमातून एमराल्ड मल्टीपर्पज हॉल हा हॉल उभा केला. नमस्कार, मी गणेश रत्नाकर भोज, पुणे पोस्ट अँड टेलिकॉम क्रेडिट सोसायटीचा सचिव. संस्था आज 103 वर्ष पूर्ण करून 104व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्त मी संस्थेचे सर्व सभासद, ठेवीदार व संस्थेचे कर्मचारी यांना पुणे पोस्ट अँड टेलिकॉम क्रेडिट सोसायटीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. आज 103 वर्ष पूर्ण करून 104व्या वर्षात पदार्पण करताना संस्थेने अनेक संचालकांच्या माध्यमातून अनेक उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून राबविले आहेत. त्यामध्ये अत्यंत आवर्जून सांगायचं झालं तर आत्ताच आम्ही 1% जास्त व्याजदराने एक स्कीम सभासदांकरता 5 दिवसासाठी आणली होती. या 1% जास्तच्या ह्याच्यामध्ये सभासदांनी जवळजवळ 2 कोटीपर्यंतच्या FD या 5 दिवसामध्ये या ठिकाणी आणून गुंतविलेले आहेत. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो की सभासदांनी संस्थेवरती जो विश्वास ठेवलेला आहे तो विश्वास इथून पुढे देखील आमचं संचालक मंडळ आणि सर्व सभासद या ठिकाणी नक्की त्यांचा विश्वास संपादन करतील. त्याचप्रमाणे संस्थेच्या आजपर्यंतचा जर का आपण इतिहास पाहिला तर संस्थेने 143 कोटीपर्यंतचं भागभांडवल या ठिकाणी उभं केलेलं आहे. मी संस्थेच्या सर्व सभासदांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार, मी राजन कामठे, व्यवस्थापक संस्थेमध्ये गेली 4.5 वर्ष कार्यरत आहे. मी या संस्थेमध्ये 1991 सालापासून काम करत असताना 1991 साली 4,500 मेंबर या संस्थेमध्ये होते आणि 2000 साली नवीन संचालक मंडळ आलं. त्याच्यामध्ये नलावडे साहेब कार्याध्यक्ष, जगदाळे साहेब संचालक होते आणि वालगुडे साहेब आत्ताचे अध्यक्ष व सचिव आमचे भोज सर हे त्यावेळेपासून याच्यामध्ये कार्यरत होते. 2000 साली 17-18 कोटीच्या टर्नओव्हर असणारी संस्था आज रोजी 144 कोटीचे टर्नओव्हर आहे आणि आमच्या संस्थेचा आज रोजीचा प्रॉफिट 4,52,23,24 या सालासाठी झालेला आहे. परंतु पगारदार संस्थेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगायचं असेल तर आमचं पोस्ट अँड टेलिकॉम कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी म्हणजे आमची जी संस्था आहे हा एक महाराष्ट्रामध्ये असा पॅटर्न आहे की स्वतःच्या 5 प्रॉपर्ट्या खरेदी केलेल्या आहेत आणि प्रत्येक प्रॉपर्टीतून संस्थेला फायदा होत आहे. अशा पगारदार पतसंस्थेमध्ये अशी संस्था महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या जागेत असणारी एकमेव संस्था आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एमराल्ड हॉल जे आम्ही माळुंगेला बांधलेलं आहे नलावडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली. वालगुडे साहेब आणि भोज सर पण आहेत त्याच्या आत्ता बॉडीमध्ये. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 7 वर्षामध्ये म्हाळुंगेचा एमराल्ड हॉल जो आहे तो सुद्धा चांगल्या पद्धतीने प्रॉफिटमध्ये आणण्याचा प्रयत्न झालेला आहे. सुरू करायचं. नमस्कार, मी राजेंद्र तुपे, संस्थेचा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. संस्थेच्या बाबतीत म्हणजे ही आमची जी संस्था आहे ती पुणे पोस्ट अँड टेलिकॉम सोसायटी, ते एक अग्रगण्य अशी सोसायटीमध्ये नावलौकिक आहे. हिचा पोस्टल कर्मचाऱ्यांच्या ज्या देशामध्ये संस्था आहेत कामगारांच्या पतपेढ्यामध्ये, तर ही मला वाटते केरळमध्ये एक आहे आणि त्याच्यानंतर आमची 2 नंबरची संस्था आहे ती. ज्यावेळेला सभासद म्हणजे संस्थेने सभासद हा केंद्रबिंदू मानूनच संस्थाचे वाटचाल चालू आहे. सभासदांना जर मुलगी झाली तर 2014 आम्ही कन्यादान योजना संस्थेची लेख योजना चालू केलेली आहे.
मुलगी जन्माला आली तिचं त्या ठिकाणी नोंद केल्यानंतर मुलीच्या लग्नाला आम्ही 50,000 रुपये त्यावेळेला मोठे झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर 50,000 रुपये संस्थेतर्फे दिले जातात. त्याचप्रमाणे आत्ता जरी मुलीचं लग्न असेल कोणा आमच्या संस्थेच्या सभासदांच्या तर त्याच दिवशी लग्नाच्या दिवशी संस्थेतर्फे 11,000 रुपयाचा चेक त्या दिवशी दिला जातो. संस्थेचा सभासद हा जर आता या कामाच्या कटकटीमध्ये जर एखादा दुर्धर आजार झाला म्हणजे जास्त प्रमाणात मोठा आजार झाला तर त्याला अर्थसहाय्य हे तुरंत लगेच 30,000 रुपये त्याला अर्थसहाय्य दिलं जातं. सभासदांसाठी झटणारी संस्था म्हणून एक संस्थेचा चांगल्या प्रकारचा नावलौकिक आहे. आणि माझ्या माहितीनुसार कामगारांच्या ज्या संस्था आहेत, कामगारांच्या ज्या बँका आहेत, कामगारांच्या पतसंस्था आहेत, ह्यामध्ये मला वाटते पुणे शहरामध्ये आमच्या संस्थेचा 1 नंबर असेल. कारण संस्थेच्या ज्या प्रॉपर्ट्या घेतलेल्या आहेत आत्तापर्यंत ज्या मालकी हक्काच्या प्रॉपर्ट्या आहेत या एवढ्या प्रॉपर्ट्या कोणत्याच संस्थेकडे नाही आहेत. आज जर कामगारांच्या मुलांचं लग्न असो मुलींचं लग्न असो तर जो सांस्कृतिक हॉल आहे आमचा एल्मर हॉल ह्याचं आजचं भाडं ही 1,35,000 रुपये भाडं आहे. परंतु आम्ही सभासदांच्या मुलीसाठी किंवा मुलांसाठी 50,000मध्ये तात्काळ भाडं म्हणजे लगेच देऊ शकतो. म्हणजे सभासदाला एका मुलाचं जरी लग्न मुलीचं लग्न जरी करायचं असेल नुसतं हॉलपोटी त्याला 85,000 रुपयाचा इथं फायदा केला जातो. त्यामुळं संस्थेने जे ध्येय आहे की सभासदांचा विकास आणि संस्थेचा सभासदी हा डायरेक्टर बॉडीसाठी आतुरतेने असतो की म्हणजे ही डायरेक्टर बॉडी जी आहे ही आमची स्वतःची बॉडी असं सभासद समजूनच तो या संस्थेमध्ये सभासद होतो. सोसायटी 103 वर्षातून 104 वर्षामध्ये पदार्पण केलं. त्या निमित्ताने इथं उपस्थित सर्व संचालक संचालिका कर्मचारी वर्ग आणि संस्थेप्रती जिव्हाळा असलेले सर्व आजी माजी जे सदस्य इथं उपस्थित आहेत त्या सर्वांच्या वतीने मी संस्थेच्या ह्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा अर्पित करतो. मित्रांनो, खरं म्हणजे आजचा हा आपला जो वर्धापन दिनाचा सोहळा आहे त्याला थोडंसं एक दुःखाची झालर लागली आपल्याला बघितलं. कालच रात्री आपले जमशेदजी टाटा यांचे पुत्र रतन टाटा यांचं दुर्दैवानं निधन झालं. आज सर्वांच्या वतीने आपण वर त्यांना श्रद्धांजली अर्पण केलेलीच आहे. परंतु या निमित्ताने एक त्यांची गोष्ट मला आपल्या सर्वांच्या पुढं शेअर करायला आवडेल. ह्याच रतन टाटांना एकदा रेडिओची मुलाखत चालू असताना पत्रकारांनी विचारलं की तुमच्या आयुष्यातला आनंदी क्षण कोणता आहे. तर ते म्हणाले माझ्या आनंदी क्षणाचे 4 टप्पे. पहिला टप्पा आहे की ज्यावेळेस मला वाटत होतं की खूप संपत्ती मिळवावी, संधान सगळी जमा करावी, परंतु मी ते मिळवल्यानंतर पाहिलं मला काय तितकासा त्याच्यामध्ये आनंद भेटला नाही. दुसऱ्या टप्प्यामध्ये मला असं वाटलं की पूर्णपणे आपण या जगातल्या मौल्यवान वस्तू खरेदी कराव्यात. त्या मी खरेदी केल्या म्हणले, पण माझ्या लक्षात आलं त्याची चमक काय फार दिवस राहिली नाही आणि त्याचा परिणाम बी काय फार दिवस मला त्यात मिळाला नाही. त्यामुळे मला काय आनंद त्यात घेता आला नाही. तिसऱ्या टप्प्यामध्ये त्यांना आनंद कधी वाटला तर ते म्हणाले मी पूर्ण भारत आणि दक्षिण आफ्रिका या देशाला त्यांच्या साठ्यातल्या 95% डिझेलचा साठा मी अर्पित करत होतो. आणि त्याच वेळेस आमच्या टाटा समूहाने आशिया खंडातला एक मोठा टाटाचा स्टीलचा प्रकल्प केला. पण तरी देखील मला माझा काल्पनिक आनंद आहे तो मला घेता आला. परंतु चौथ्या टप्प्यात काय झालं म्हणले, माझा एक मित्र माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की एक 200 मुलं अपंग आहेत आणि त्यांना व्हीलचेअरची गरज आहे, तर आपल्याकडनं ती प्रोव्हाइड होईल का. ते म्हणजे ताबडतोब होईल. त्यांनी ताबडतोब व्हीलचेअर त्यांना प्रोव्हाइड केल्या. परंतु त्या मित्राने आग्रह केला की त्या सर्व मुलांची आणि त्या संस्थेची इच्छा आहे की तुमच्या हस्ते त्या व्हीलचेअरचं वाटप व्हावं. म्हणून स्वतः टाटाजी त्या व्हीलचेअरचं वाटप करायला त्या ठिकाणी गेलं. त्या ठिकाणी व्हीलचेअर वाटप केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं त्या मुलांचा आनंद त्यांनी बघितला. एखाद्या पिकनिक स्पॉटला येऊन आनंदोत्सव साजरा करावा अशी ती मुलं त्या व्हीलचेअरचा आनंद घेत होती.
आणि ते सर्व झाल्यानंतर ते जायला निघाल्यानंतर एका तिथल्या लहान मुलांनी व्हीलचेअरवाल्या त्यांचा पाय धरला, टाटांचा पाय धरल्यानंतर ते हळूच तो पाय सोडवायला बघत होते, पण तो मुलगा काय त्यांचा पाय सोडत नसतात. मग ते झुकले आणि त्या मुलाची खाली वाकून त्याला विचारलं की बाळा तुला काय अजून माझ्याकडनं अजून काय हवंय का? तो म्हणला नाही मला तुमच्याकडनं काही नकोय, मला फक्त तुमचा चेहरा आठवणीत ठेवायचा आहे. ज्यावेळेस मी स्वर्गात जाईल आणि त्यावेळेस स्वर्गात गेल्यानंतर मला तुम्ही तिथं दिसतात तर मला तुम्ही ओळखता आले पाहिजे आणि तुमचं कृतज्ञता म्हणून मला तिथं देखील तुमचं धन्यवाद देता आलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आणि टाटा म्हणाले की ह्या त्याच्या विचारांनी आणि ह्या त्याच्या शब्दांनी माझं पूर्णपणे आयुष्य आणि माझ्या आनंदाची व्याख्या पूर्णपणे बदलून गेली. आणि माझ्या लक्षात आलं की खरा आनंद ह्याच्यातच आहे की लोकांसाठी आपण काय करतोय. मला वाटतं हा जो संदेश आहे टाटांचा, आपण कर्मचारी आणि संचालक या सर्वांनी एक अंतरंगात जाऊन आपण पाहायला पाहिजे की खरंच माझी ओळख मी इथून गेल्यानंतर माझी ओळख ठेवणारे आहेत का, माझा चेहरा लक्षात माझा चेहरा पाहावासा वाटेल असं लोकांना वाटेल का, असं कार्य माझ्या हातनं होतंय का. आणि मला वाटतं आजच्या या दिवशी टाटांना स्मरण करताना सर्व संचालक आणि कर्मचाऱ्यांनी हे लक्षात ठेवावं की माझा चेहरा खरं म्हणजे जगातला आपला चेहरा कोणीतरी आठवणीत ठेवावा, हे म्हणजे फार मोठं सुख आणि फार मोठा आनंद आहे. हे टाटांनी सांगितलंय, तसंच आपण सर्व संचालक आणि कर्मचाऱ्यांनी या आपल्या रोजच्या कामकाजात हे दाखवून द्यावं अशी मी आजच्या या क्षणी सर्वांना विनंती करतो.